त्याच्यामध्ये असं झालं की जे चंद्रमोहन तोपर्यंत नास्तिक होते, तो ह्या सगळा जो पडता काळ त्यांचा सुरू झाल्यानंतर एकदम आस्तिक झाले आणि काली माताची ते रोज पूजा करत असत. आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगते त्यांचा, की एक दिवस त्यांना स्वप्न पडलं की त्यांची कांता जी घोडी आहे, ती धावताना रेसकोर्समध्ये पडली. तिचा पाय दुमडला गेला आणि ती खाली पडली. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिचा प्रशिक्षक आला, तर त्याला विचारलं, की आता 2 दिवसांनी आपल्याला रेसमध्ये कांताला धावणार आहे. तर ती बरोबर आहे ना, व्यवस्थित आहे ना, फिट आहे ना ती? तर तो म्हणाला, "नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये, ती फिट आहे" म्हणून. आणि 2 दिवसांनी जी रेस झाली त्याच्यामध्ये खरोखर कांता पडली. आणि तिचा पाय मुरगळला होता आणि त्याच्यामध्ये ती म्हणजे हरले. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते इतके असे लोकांपासून म्हणजे मुळामध्येच त्यांना एकांतवास आवडायचा आणि कुठली जबाबदारी नको होती. मित्र आले 4 त्यांच्याबरोबर मजा केली, हे केलं, की अशा या स्वरूपाचा त्यांचा स्वभाव होता. पण जे आस्तिक बनल्यानंतर ते त्या कालिमाच्या इतक्या म्हणजे सतत पूजा करणं आणि आणि त्यांचं एक मरताना वाक्य होतं नंतर, की मी लक्ष्मी गमावली, पण मी काली माता कमावले. असं त्यांनी एक हे केलं होतं आणि त्या मद्याचं असं झालं, की हळू-हळू ना त्यांचे एक-एक अवयव निकामी होऊ लागले. लिव्हरवरती परिणाम झाला, हे झालं. त्याच्यानंतर त्यांची इतकी म्हणजे सुरेख डोळ्यांसाठी, की हिरवळ जसं मी आधी पण वर्णन केलेलं आहे. तर त्या डोळ्यांसाठी आणि त्यांचे ते डोळेसुद्धा इतके प्रभावी असे तेजस्वी डोळे होते ना, की प्रत्येक प्रोड्युसर, दिग्दर्शक त्यांचे डोळे आणि ते व्यक्तिमत्व दाखवायचा प्रयत्न करायचा. त्यांनी पुकारमध्ये काम केलं होतं. अनेक खूप चांगले-चांगले चित्रपट त्यांनी केले आणि मोगले आझम जो पहिल्यांदा के आसिफनी सुरू केला, तर त्यावेळेला त्यांनी अकबरच्या भूमिकेसाठी चंद्रमोहन यांची निवड केली होती. परंतु असं झालं, की हळू पिक्चर जसं पैसा यायचा त्याच्यामुळे शूटिंग सुरू व्हायचं, तर काही 10 रिळ जवळ त्याची तयार झाली होती. चंद्रमोहन यांची तब्येत इतकी बिघडली आणि म्हणजे त्यांना अंधत्व आलं त्या याच्यामध्ये डोळ्यामुळे मद्याच्या ह्याच्यामध्ये आणि एक दिवस त्यांचं त्याच्यामध्येच निधन झालं. 1949 साली त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळे मोगले आझम बंद पडला आणि नंतर मग पुन्हा सुरू केला. तेव्हा मग त्या अकबरच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूर यांना घेतलं. त्याच्यामध्ये असं झालं, की जे चंद्रमोहन तोपर्यंत नास्तिक होते, तो ह्या सगळा जो पडता काळ त्यांचा सुरू झाल्यानंतर एकदम आस्तिक झाले आणि काली माताची ते रोज पूजा करत असत. आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगते त्यांचा, की एक दिवस त्यांना स्वप्न पडलं, की त्यांची कांता जी घोडी आहे, ती धावताना रेसकोर्समध्ये पडली. तिचा पाय दुमडला गेला आणि ती खाली पडली. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी